नमस्कार. आज दुपारच्या जेवणाला चुक्याची हटून अशी गरगट्टी भाजी बनवली. जास्त मसाला न वापरता इतकी घट्ट अशी छान भाजी झाली. तर इथं एक चुक्याची गड्डी घेतली मी. तर थोड्या थोड्या काड्या त्याला ठेवलेल्या आहे, म्हणजे एकदम पानं पण नाही काढले. थोडेसे एक बोटाची काडी इतकी ठेवलेली मी. त्याला जास्त काडी घेतली नाही. जास्त काड्या घेतल्या तर त्यात आंबटपणा जास्त उतरतो. कारण मी ह्याच्यात गूळ पण नाही टाकणार. बरेच जण गूळ टाकत असतात, पण मी काही गुळाचा वापर करत नाही. तर भाजी मी पाण्यात टाकली धुवायला. आणि इथं एक पाव कप मी तुरीची डाळ घेतली आणि पाव कपाच्या अर्धी हरभऱ्याची डाळ घेतली. एका भाजीच्या गड्डीला इतकी डाळ बास होती. पाव कप तुरीची डाळ आणि पावच्या अर्धा कप हरभऱ्याची डाळ अशी घेतली. तर मी डाळ धुवून घेतली. डाळ धुतल्यानंतर एक ग्लास मोजून पाणी टाकलं मी त्याच्यात, कारण जास्त पाणी टाकलं तर वतू जातं. तर पाव कपाचे अर्धे शेंगदाणे घेतले मी. जास्त पण घेता येतात, पण मी थोडेच घेतले. तर भाजी घट्ट करायची म्हणून एकच ग्लास पाणी टाकलं आणि ती भाजी धुवून मी निथळायला ठेवलं पाणी. तर ती पाणी निथळल्यानंतर त्या भाजीचे मी फक्त असे हाताने 2 ते 3 तुकडे करून टाकते. तसं अख्खी भाजी पण टाकता येते, पण ते काय होतं ना, असे लांब लांब दोऱ्यासारखे असे नारे निघतात त्याच्यामध्ये. म्हणून मी असे 2 ते 3 तुकडे करून टाकते त्याचे. मग भाजी एकदम मिळून येते. भाजी सगळी टाकून झाली आणि 3 शिट्ट्या लावून घेते मी कुकरमध्ये ठेवून. तर काड्या थोड्या कमीच घेतल्या, कारण आंबट होती म्हणून. तर इथं एक कारलं होतं अगोदरचं घरामध्ये. तर ते कारलं मी तोंडी लावायसाठी चिरून घेतलं. त्याच्या अशा पातळ पातळ चकत्या करून त्याच्यामधल्या ब्या मी काढून घेतल्या. त्यात 1 चमचा मीठ टाकलं आणि पाणी टाकलं. तर मीठ टाकून धुतलं ना, तर त्याचा कडूपणा निघून जातो सगळा. मिठाने चोळून धुतलं कारलं की अजिबात कडू लागत नाही. तर मी फक्त मीठ आणि तेल टाकून परतून घेते. तर तव्यावरती मी ते कारलं धुवून टाकलं आणि 1 चमचा मीठ टाकलं आणि 1.5 चमचा तेल टाकलं मी. आणि झाकण लावून त्याला बारीक गॅसवरती ठेवते. 5-5 मिनिटांनी 2 वेळेस खोलून परत त्याला परतून घेते. 10 मिनिटात परतल्या जातं कारलं. तर इथं भाजीसाठी मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या. अर्धा चमचा जिरे टाकले आणि जाड जाड कुटून घेते, जास्त बारीक कुटत नाही. भाजीसाठी मिरची कुटून घेते. तर 3 शिट्ट्या झालेल्या आहे. तर भाजी इतकी छान शिजली. भाजी वरती आहे आणि जी डाळ ते टाकलं होतं ते भाजीच्या खाली आहे. तर 3 शिट्ट्यामध्ये छान शिजतं. असं शिजलं ते. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. तर त्याला रवीने असं हटून घेते थोडीशी. तर अशी मिक्स झाली ती हटून त्याला पूर्ण एकजीव करून घेतला. तर आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकलं मी 1-2 चमचे इतकं आणि अर्धा चमचा जिरे मोहरी टाकली. त्याला काही हळद, लाल मिरची ते काहीच टाकणार नाही. एकदम साधी भाजी करते. तर 1.5 चमचा मी हिरवी मिरची टाकली वाटलेली. हाय अजूक, पण तिखट होईल म्हणून कमी टाकली मी. थोडं परतून घेतल्यावर मग ती भाजी टाकून दिली त्याच्यामध्ये. थोडं तिखट कमीच लागतं आम्हाला. आणि कुकर धुवून एक अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं मी त्याच्यामध्ये. 1 चमचा मीठ टाकलं आणि अशी भाजी झाली ती. शेंगदाणे अख्खे राहिले. थोडी हरभऱ्याची डाळ पण थोडी अख्खी राहती. तुरीची डाळ शिजती आणि भाजी शिजती, एकदम मेनामेन होती. तर आता त्याला 5-10 मिनटं भाजी उकळू देते, म्हणजे अजून थोडी घट्ट होईल. बरेच जण त्यात गूळ पण टाकत असतात. गूळ टाकली की भाजी खट्टी मिठी होती, ती पण छान लागती. पण मी नेहमी अशीच भाजी करते. आणि हे कारलं मी बारीक शेगडीवर ठेवलं होतं. तर 5 मिनिटांनी परत त्याला ताट काढून खालीवर केलं आणि परत 5 मिनिटं ठेवलं. तर असं कारलं पण शिजून छान झालं. बिना पाण्याचं कारलं, फक्त तेल आणि मीठ टाकून तोंडी लावायसाठी घेतलं होतं मी ते करायला. तर अशी चुक्याची गरगट्टी भाजी होती.
तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा. धन्यवाद.